नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता उच्चांक गाठला आहे। प्रभाग क्रमांक 23 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित प्रचार फेरीत उमेदवारांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळाला। यावेळी ठिकठिकाणी उमेदवारांवर फुलांचा वर्षाव करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। या प्रचार सभेत राज्याचे दिग्गज नेते गिरीश महाजन यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। माहिती मिळाली की समोर जे उमेदवार एमडी वाले आहेत, ट्रक वाले आहेत, दारूवाले आहेत, मोठा भडीमार चालू चाललाय, तरुणांना व्यवस्थापित करताय, कोणी ट्रक पीठ देत आहे, चाललेलं आहे। मला वाटतं वाढीत पडू नका आणि नाशिक विकास होईल, कामं होतील, सुंदर होईल, स्वच्छ होईल, त्याचबरोबर नाशिक शहराला सुरक्षित करण्याचा संकल्प आपण केलेला आहे। गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही बघता चांगल्या चालण्याला कुस्त्या लावण्याचं काम पोलिसांनी करताय, सगळ्यांच्या निवडणुका काढतायत, रस्त्यावर त्यांना चोप दिला जातोय आणि नाशिक शहरातील 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी अस्वस्थता होती। आमच्या सगळ्या भगिनी, आमच्या मुली आहेत, या सुरक्षित नव्हत्या, पण देवेंद्रने सांगितलं, आम्ही सगळ्यांनी सांगितलं की कोणाची हल्ले करू नका, कुठल्याही पार्टीचं असेल, आमच्या असेल तर आपल्यापासून झाली, पण आता सगळ्या लोकांचा बंदोबस्त या ठिकाणी करा। आणि आपण बघितलं असेल आता कायद्याचं राज्य या नाशिकच्या ठिकाणी आहे, सगळे युद्ध शहर सोडून बाहेर पडालेले आहेत। अनेक ठिकाणी आधाराच्या वरून ते शहर सोडून पडालेले आहेत, सगळे बाहेर पडत आहेत। त्यांना काही करणार नाही, कोणाला नाव घेणार नाही, कोणाला चिडवणार नाही, कोणाला मारणार नाही, धंदा होईल करणार नाही, पण त्यांना शहरामध्ये एंट्री नाहीये, कुठे त्यांना एंट्री नाहीये। काही काळ मागच्या एकाच वर्षभरापूर्वी कोणी होईल भाऊ कुठं चालले, कोणी दाखला गाडीवर चालले, कोण साहेब लगेच चालू नवं काय चालले, कोणाला साईड दिली नाही, उतर खाली मात्र चालू दादाचा म्हणलं म्हणजे किडा मुंग्यांसारखे त्या ठिकाणी माणसाला मारायला। पण आम्ही संकल्प केला, आम्ही ठरवलं की या सगळ्या लोकांचा निवडच करायचा, कमळच जोडायचं। आणि या नाशिक शहरामध्ये तुम्ही बघता की चांगले मी म्हणणारे मोठे दादा आता या ठिकाणी नाशिक शहरामध्ये तयार झालेले आहेत। असा चोरला तर किती चालतंय त्या लोकांना 2 महिन्यापासून इतका चोर पोलिसांनी आपल्याला भेटायला दिलेला आहे। आणि म्हणून मला वाटतं स्वच्छ सुंदर शहरावर सुरक्षित शहर आपण असलं पाहिजे, हा संकल्प आपल्या या ठिकाणी आहे। आणि म्हणून भाजप शिवाय आपल्याला पर्याय राज्यामध्ये देशामध्ये दिवशी काम करत आहेत, देशामध्ये जगाचं नाव काढतात मोदींमुळे। आणि म्हणून नाशिकमध्ये सुद्धा आपला भागपूर करायचा आहे। वेगवेगळे काही या ठिकाणी आमदार आहेत, त्यांचं काम तुम्हाला माहिती आहे, त्याचे काम तुम्हाला माहिती आहे। या ठिकाणी बसवण्यासाठी नाना आहे, माझी बाबा ठिकाणी आहेत, सगळे आपले उमेदवार आहेत, हे अनुभवी आहे, अतिशय चांगले आहे। कुठल्याही 2-3 वर्षाचा मुद्दा संपर्क या ठिकाणी नाही आहे। आणि म्हणून गुंडांची गाडी करू नका, 2 दिवसात त्यांचा बंदोबस्त करतो, नाही तर मग त्यांना अशी निवडणूक काढतो तुम्ही म्हणाल तुम्ही काय करता, त्याची काळजी करू नका। दारूवाले, यांची तरुण पिढी घेऊन लोक आहेत, त्यांना तर कशी कोण करणार काय, तुम्हाला काय ड्रग्सची दुकानं उघडायची तिथे, हा मोठ्या दारूची दुकानं उघडायचे, आपली तरुण पिढी सगळी बर्बाद करायची आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आता यावेळी काही चिंता करू नका। मागच्या वेळेला आपण संस्था सांगितलं एवढा संकल्प केलेला आहे, 100च्या वर आम्ही ठिकाणी जाऊ, 122 पैकी 100 नगरसेवक 101 नगरसेवक आपला पुन्हा या ठिकाणी निवडून द्यायचे आणि या नाशिक शहराचा सगळा चेहरा मोहरा या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आपण परवाच्या दिवशी पदार्थ केला कमळाचं बटन एकच चिन्ह आहे, 4 ठिकाणी कमळ 4 ठिकाणी बटन दाबून या 4 लोकांना या उमेदवारांना मी सेवा करण्याची संधी द्यावी एवढी विनंती करतो। तर आपण साहेब 5 मिनिटं सभासद येतील, मला आदिवासी आपल्या सर्वांना लाडकी बहीण योजना, आपल्या सर्वांना लाडकी बहीण योजना आणून आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचा प्रकाश त्यांनी जागवला। दर महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपयांमधून आमची लाडकी बहीण तिच्या आरोग्याची काळजी
सबको जाओ ना ए शिवसेनेला हात वर करा. लाडक्या बहिणीचं मतदान कोणाला? कमळाला. नक्की ना? प्रभाग क्रमांक 23 मध्ये मी सातत्याने तुम्हाला सर्वांना भेटत असते. माजी महापौर सतीशनाना कुलकर्णी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये इथं विकास झालाय. माझ्या आमदार निधीवरून मी मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला आहे. आपल्या सर्वांची लाडकी कन्या संध्याताई कुलकर्णी, आपले दुसरे लाडके उमेदवार चंद्रकांत नाना खोडे, तिसऱ्या आपल्या लाडक्या उमेदवार ननावरेताई आणि चौथ्या आपल्या लाडक्या उमेदवार रुपालीताई निकुळे, या चारही उमेदवारांना आपण सर्वांनी कमळाचं बटन दाबून निवडून द्यायचं आहे. त्यांनी आपल्या ते म्हणाले की केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. जर नाशिकचा खऱ्या अर्थाने विकास घडवायचा असेल तर महापालिकेतही भाजपची सत्ता असणे आवश्यक आहे. नाशिकच्या प्रगतीसाठी मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे. विरोधकांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना महाजन यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, आमच्या उमेदवारांच्या समोर उभे असलेले विरोधक लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत. गुंडागर्दी करून तरुणांना दारू आणि ड्रग्जच्या आहारी ढकलले जात आहे. स्वतः ड्रग्जचा धंदा करणाऱ्या अशा प्रवृत्तींची आम्ही भर रस्त्यात धिंड काढल्याशिवाय राहणार नाही. नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे, हे त्यांनी विसरू नये. यावेळी व्यासपीठावर गिरीश महाजन यांच्यासह देवयानी फरांदे, विजय चौधरी, रवी अनासपुरे, सतीश नाना कुलकर्णी, अविनाश आंधळे, सुनील खोडे, श्याम पाटील, प्रकाश नन्नावरे, अमृता सांगळे आणि अर्जुन काळे यांसारखे दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 23 मधील भाजपचे उमेदवार संध्या कुलकर्णी, मंगला नन्नावरे, रुपाली निकुळे आणि चंद्रकांत खोडे प्रचारात मिळालेला जनसमुदाय पाहता प्रभाग क्रमांक 23 मध्ये भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे.